सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 3 ते 4 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली लीळा आहे भानामतीये कपट दर्शन। भानामतीला श्रीकृष्ण महाराजांनी कपट दाखवलं। कोणाचं कपट होतं ते? तर ते कपट होतं दुर्योधनाचं। ही लीळा स्वामींनी त्या यंत्रासनाची जी लीळा आहे, महादाश्रमाने जे यंत्रासन रचलं होतं त्या लीळेच्या प्रसंगावर स्वामींनी ही द्वापार युगातील लीळा सांगितलेली आहे। श्रीकृष्ण महाराजांनी भानामतीला कपट दाखवलं दुर्योधनाचं। काल आपण पाहिलं महादाश्रमाने यंत्रासन रचलं, तर तसंच एक आसन दुर्योधनाने पण रचलं होतं श्रीकृष्ण महाराजांना मारण्यासाठी। कालच्या ज्ञानसत्रामध्ये पाहिलं आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना मारण्यासाठी त्या महादाश्रमाने कसं यंत्रासन रचलं, त्यामध्ये यंत्र आखाटलेलं होतं आणि हे जे दुर्योधनाचं आसन होतं त्यामध्ये शस्त्रास्त्र ठेवलेले होते त्या आसनाखाली। वरून जो कोणी बसेल तो संपून जाईल बसल्या बसल्या, कारण खाली एकदम धारधार आणि एकदम टोकदार असे शस्त्र खाली ठेवले आणि त्यावर आसन रचलेलं होतं, म्हणजे माणूस वर बसला की त्याच्यामध्ये खुपसून तुकडे होऊन मरून जावं। तर असं आसन, शस्त्राचं आसन या दुर्योधनानं कसं रचलं होतं? मग श्रीकृष्ण महाराजांनी काय केलं? श्रीकृष्ण महाराज कसे विदुराच्या इथं गेले, विदुराच्या इथे गेल्यानंतर काय लीळा केली, विदुरांची कशी फजिती झाली स्वतःची श्रीकृष्ण महाराज घरी येत आहेत म्हटल्यानंतर, आणि शेवटी आपण पाहणार आहोत की त्या दुर्योधनाचं कपट श्रीकृष्ण महाराजांनी त्या भानामतीला कसं दाखवलं। ही लीळा तळटिपेमध्ये आलेली आहे, जे यंत्रासन पूर्वक महादाश्रमाची पूजा स्वीकारू लीळा आहे। उत्तरार्ध लीळा क्रमांक 476 या लीळेची ही तळटीप आहे। तर ते तळटीप आपण आज सविस्तर पाहणार आहोत। आणि त्याचबरोबर या ज्ञानसत्रातील दुसरी लीळा आहे पिंपळे घाटी भूतानंदा करवी दधिभातू भोजन करवणे। स्वामींनी पिंपळ घाटी म्हणजे पिंपळ घाटाच्या ठिकाणी भूतानंदाला दधिभाताचं भोजन करवलेलं आहे। कसं करवलं हे समोर पाहूया। त्याचबरोबर आजच्या ज्ञानसत्रातील तिसरी लीळा आहे तथा गंधर्वपती निरूपण। चौथी लीळा आहे उपासनीया देहत्यागू। आणि आजच्या ज्ञानसत्रातील शेवटची लीळा आहे सेनपुंजी पातृत्व कथन। तर असे एकंदरीत आपण 4-5 चरित्र आपण आजच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजच्या ज्ञानसत्रातील चरित्र नक्कीच आवडतील आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, महादेवाच्या मंदिरामध्ये जे ब्राह्मण बसले होते त्यांना स्वामींनी स्पष्टीकरण का दिलं? हा कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न होता। या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक 476 या लीळेची तळटीप भानामतीये कपट दर्शन। श्रीकृष्ण महाराजांची लीळा स्वामींनी इथे भटोबासांना सांगितलेली आहे की श्रीकृष्ण महाराजांनी भानामतीला कसं कपट दाखवलं दुर्योधनाचं। कसं दाखवलं समोर पाहूया। गोसावियांसी गणपती मढी अवस्थान शास्त्र मढी यंत्रासना उपरी भटा प्रति गोसावी सांगितले भटी म्हणितले बापू श्री कृष्ण चक्रवर्ती मानवे तयासी। स्वामी गणपत मठामध्ये होते। शास्त्र मठामध्ये जे यंत्रासन रचलं महादाश्रमाने, त्या प्रकरणानंतर स्वामींनी भटोबासांना ही श्रीकृष्ण महाराजांची लीळा सांगितलेली आहे की श्रीकृष्ण महाराजांवर पण असा प्रयोग करण्यात आला होता। यावर भटोबास म्हणतात, बापू श्रीकृष्ण चक्रवर्ती मानवे तयासी, की खरंच श्रीकृष्ण महाराजांना मानावं, ते सर्वांचे खरंच बाप होते। सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, सर्वज्ञ म्हणितले वानर्या दुर्योधने केवडे कपट केले मा श्रीकृष्ण काही विकरले। स्वामी म्हणतात भटोबासांना, वानर्या दुर्योधनानं तेवढं मोठं कपट केलं, केवढं
काय म्हणतात, केवढे कपट केले, म्हणजे केवढं मोठं कपट केलं होतं. मग श्रीकृष्ण काही विकरले? श्रीकृष्ण महाराज काय विकरले का? काय तिथेच युद्ध चालू केलं का त्यांनी? किंवा त्या दुर्योधनाला काही 1-2 चापटा मारल्या किंवा काही शिक्षा केली का? काही केलं नाही. भटी म्हणितले ते कैसे जी नक विकरतीची. भटवास म्हणतात जी ते कसं काही विकरले नाही. सर्वज्ञ म्हणतले पांडव कवणी परी अंतुडतीची ना. मग दुर्योधने म्हणितले हा श्रीकृष्ण आणि हा बळभद्रू हेची अंतुडवू. पांडव काही केलं तरी या दुर्योधनाच्या वशमध्ये होत नव्हते. मग आता शेवटी दुर्योधन म्हणतो, एकतर आपण पांडवाला वश करू शकलो नाही किंवा त्यांचा निपातही करू शकलो नाही, त्यांना नष्टही करू शकलो नाही, तर या पांडवांना सहाय्यभूत कोण ठरत आहे? तर हा कृष्ण सहाय्य करतो कधी पण, हा बळभद्र सहाय्य करतो. आणि म्हणून दुर्योधन म्हणतो यांनाच आपण संपवून टाकू, बळभद्राला आणि कृष्णाला. आणि आपसयाची पांडव अंतुडती. मग बरोबर पांडव आपल्या वश होतील किंवा आपण पांडवांना संपवू शकतो. म्हणून सामास रचना केली. मग सर्व प्लॅनिंग चालू झाली, कसं काय करावं काय नाही. सर्वजण कामाला लागले. जवळजवळ 6 महिने त्यांनी तयारी केली की श्रीकृष्णाला कसं संपवावं, त्याला कसं आपल्याकडे आणावं, कसं मारावं. तर स्वामी म्हणतात 6 महिने रचना केली, म्हणजे 6 महिने त्यांना लागले नियोजन करण्यासाठी. मग मूळ पाठविले, आमंत्रण पाठवलं श्रीकृष्ण महाराजांना बोलवण्यासाठी. मग श्रीकृष्ण चक्रवर्ती यादवासहित विजय केले. श्रीकृष्ण महाराज स्वतःच्या परिवारासोबत यादवांसोबत आलेले आहेत. पांडवासहित हस्तनापुरा विजय केले. पांडवासहित हस्तनपुरा विजय केले म्हणजे हस्तनापूरला गेले देव. पांडवासहित हस्तनपुरा विजय केले. मग श्रीकृष्ण महाराज पांडवासहित हस्तनापूरला गेलेले आहेत. चरित्रामध्ये हस्तनपूर असा आलेला आहे, त्याला आता हस्तिनापूरही म्हणतात. किंवा आपण महाभारत जर मालिका पाहिली असेल जुनी, तर त्यामध्ये हस्तिनापूर असा शब्द आलेला आहे. चरित्रामध्ये हस्तनपूर असा आलेला आहे. या आपल्या ग्रंथामध्ये हस्तनपूर असा उल्लेख आलेला आहे. तव दुर्योधनु हरकैला आता अंतुडले. दुर्योधनाला आनंद झाला, वारे वा, आता कृष्ण आता आपल्या कचाट्यात सापडला. अब आया उंट पहाड के नीचे, असं दुर्योधन म्हणायला लागलेला आहे. ऐसेन मनोधर्मेसी सावमा आला. अशा मनोधर्माने मनामध्ये तर उखळ्या फुटत आहेत की आता कृष्ण सापडला, आता कोण वाचवणार या कृष्णाला, आता आपल्या घरी याला आपण मारून टाकू, आसन तर तयारच आहे. अशा मनोधर्माने श्रीकृष्ण महाराजांसमोर दुर्योधन आलेला आहे. सवे विदुरदेव ही आले, सोबत विदुरदेव पण होते. दुःख करती ऐसे म्हणती हे सदैवे. मग विदुरदेव दुःख करायला लागले होते मनातल्या मनात की हा दुर्योधन सदैव आहे, भाग्यवान दैववान आहे. यासी देव बोलेल, यांना देव बोलेल. यासी देव खेव देईल, यासी खेव देईल म्हणजे यांना आलिंगन देईल देव. याची घरा जाईल मी काय पापिया निर्देव. यांच्या घरी जातील देव, माझ्या घरी थोडी येतील, मी तर पापी आहे. असे विदुरदेव दुःख करायला लागले. ऐसे दुःख करीत तेही आले. विदुरदेव आले दुःख करत. सकळी काशी लाव खेवे दिधली. सर्वांना क्षमालिंगन दिलेलं आहे श्रीकृष्ण महाराजांनी. मग श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले विदुरदेव हो खेव द्या. श्रीकृष्ण महाराज विदुरदेवाला म्हणतात तुम्ही पण या आणि आम्हाला आलिंगन द्या. मग खेव दिधले. मग विदुरदेवाने पण खेव दिलं म्हणजे आलिंगन दिलं श्रीकृष्ण महाराजांना. बळभद्र देव मुक्ष करुणी दुर्योधना सरिसे पाठविले. बळभद्र देवाला आणि बाकीचे जे परिवाराचे लोक होते त्यांना दुर्योधनासोबत पाठवलं त्यांच्या महालामध्ये. मग उद्धव देवाचा हातू धरुणी म्हणितले विदुरदेव हो चाला तुमच्या घरासी जावो. श्रीकृष्ण महाराजांनी उद्धव देवांचा हात धरला आणि श्रीकृष्ण महाराज म्हणतात विदुरदेव हो चला आता तुमच्या घरी जाऊ आपण. मग तो आनंदे निर्भरू झाला. त्यांना खूप आनंद झाला विदुरदेवांना. पुढे चालत चालता धोत्र सुटले. लोक म्हणे विदुरदेव हो धोत्र सुटले. मग लोक म्हणायला लागले त्यांना विदुरदेवांना, कारण विदुरदेवांना एवढा आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये नाचत नाचतच समोर चाललेले आहेत देवाच्या किंवा उड्या मारत चाललेले आहेत की देव माझ्या घरी येत आहेत आणि त्यांचं धोतर निसटलेलं आहे. आनंदाच्या भरामध्ये त्यांना काहीही भान राहिलेलं नव्हतं. लोक म्हणायला लागले विदुरदेव हो तुमचं धोतर सुटलं. तर त्या लोकांना विदुरदेव काय म्हणतात, ते म्हणती माझ्या घरासी देव आला घरासी नेले. विदुरदेव त्यांचं काय ऐकायला तयारच नव्हते. विदुरदेव म्हणतात अहो माझ्या घरी देव आला, माझ्या घरी देव आला, असंच म्हणत होते.
मग विदुरदेवाने श्रीकृष्ण महाराजांना घरी नेलं. तव बैसो घालाव्या काही नाही, संभ्रमे घराची कुहिटी घातली. तव ते पलंगा पास वडे झाले, सुपवतिया होती मग श्रीचरण प्रक्षाळिले, प्रतावळी केलिया. श्रीकृष्ण महाराजांना घरी नेलं विदुरदेवाने. बसायला काय टाकावं काय सुचत नव्हतं. शेवटी जे काही कुहिटी होती, पालापाचोळा होता घरच्या झोपड्याचा, ते काढला आणि त्यांना बसायला आसन रचलं. कोणाला? श्रीकृष्ण महाराजांना बसण्यासाठी. मग जणू काही ते सुपवती झाली असं चरित्रकार म्हणतात. श्रीकृष्ण महाराजांचे पाय धुतले विदुरदेवाने, पत्रावळी वाढली, म्हणजेच जे काही पात्र असतात पानाचे तयार केलेले ते वाढले. धान्य मागून आले होते ते तरण केले होते ते ओळगविले. कण्या तयार केल्या होत्या, काही धान्य मागून आणलं होतं, त्याच्या कण्या शिजवलेल्या होत्या आणि ते वाढलेल्या होत्या त्या पत्तरवाळीवर. मग म्हणितले 14 भुवनाचा गोसावी माझा, तो प्रीती पाव असे म्हणून दंडवत घातले. श्रीकृष्ण महाराज हे 14 भुवनाचे मालक आहेत. त्यांनी प्रीतीपूर्वक माझ्या या क्रियेचा स्वीकार करावा म्हणून साष्टांग दंडवत घातले विदुरदेवाने. पत्रावळीवरोनी पसरला श्रीकृष्ण चक्रवर्ती, श्रीकरे करुणियावरती पर्यावरणा. त्या पत्रवाळीवर जे काही कन्या वाढल्या होत्या त्या कन्या इकडे तिकडे धावायला लागल्या. काय करावं श्रीकृष्ण महाराजांना समजत नव्हतं. कन्या काय आवरत नव्हत्या. श्रीकराचा अनुकारू. श्रीकृष्ण महाराजांनी कसा अनुकार केला द्वापार युगामध्ये, तसाच अनुकार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अनुकार केलेला आहे. तव उद्धव देवी म्हणितले. तेव्हा उद्धवदेव म्हणतात, शूद्रसेनाचेनी प्रतापे दैत्य दानवावरिले. उद्धवदेव म्हणतात श्रीकृष्ण महाराजांना, तुम्ही या शूद्रसेनाने म्हणजे सुदर्शन चक्राने एवढे मोठे दैत्य दानव आवरलेले आहेत, परंतु हा घाटा कैसा आवरेनाजी, तुम्हाला हे कन्या कशा काय आवरत नाहीत बरं, असं उद्धवदेव प्रश्न करतात श्रीकृष्ण महाराजांना. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले, हा घाटा नववेगा हा याचा भाव मज आवरेना उद्धवदेव हो. श्रीकृष्ण महाराज म्हणतात उद्धवदेवांना, उद्धवा, या पत्रावळीवर जे काही कन्या वाढलेल्या आहेत ह्या कन्या नाहीत, तर हा विदुरदेवाचा भाव आहे. हा भाव माझ्याकडून आवरणं होत नाही, एवढा श्रेष्ठ भाव आहे यांचा, असं श्रीकृष्ण महाराज उत्तर देतात उद्धवदेवांना. तैसेची दुर्योधनाच्या घरासी बीजे केले, दुर्योधने म्हणितले त्याच्या घरा गेले, ती माकाई जेऊ घातले. मग श्रीकृष्ण महाराज जेवण करून दुर्योधनाच्या घरी गेले. दुर्योधन म्हणतो, त्यांच्या तुम्ही घरी गेलात, त्यानं काय जीव घातले त्या विदुराने. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले, भोजन काही पुससी राजे, भोजन गत जीर्ण. श्रीकृष्ण महाराज म्हणतात, राजा, अरे काय भोजनाचं विचारतोस, अरे ते कधीच खाल्लं आणि जिरून पण गेलं. आदरू का न पुससी राजया. श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अरे राजा, तू आदरही विचारू नकोस. तो आदरू अजरामरू न पुससी राजया. अरे एवढं आदरातिथ्य जबरदस्त झालंय तिथे त्या विदुराच्या घरी की ते आदरातिथ्य अजरामर होऊन जाईल. आणि खरंच विदुराने जे आदरातिथ्य केलं होतं श्रीकृष्ण भगवंताच्या ठिकाणी, श्रीकृष्ण महाराजांचं जे आदरातिथ्य केलं होतं ते अजरामर झालेलं आहे. जवळजवळ 5145 वर्ष होऊन गेलेले आहेत हे आदरातिथ्य होऊन. तरी पण आज आपण त्या आदरातिथ्याच्या गोष्टी करतो. म्हणजे विदुरदेवांनी जे आदरातिथ्य केलं श्रीकृष्ण महाराजांच्या ठिकाणी, ते आदरातिथ्य नक्कीच अजरामर झालेलं आहे हे आपल्याला लक्षात येते. तो भाणामती भेटती ना दुःख करू लागली. भाणामती तिथे दुःख करायला लागलेली आहे. हे काही दादोसा मास डोळे कुहिले झाले, पाहून रोणी फजविता आणि वाट पाहती आणि तू ऐसा म्हणून दुःख करू लागली. भाणामती म्हणते, हे काही दादा, एवढं महिने मी वाट पाहिली, 6 महिन्यापासून तुझी आयती करत होती, तू येणार आहे म्हणून नवीन नवीन पदार्थ तयार करत होते मी. डोळे खराब झाले माझे त्या धुपटणाने चुलीच्या, आणि तू आला तर असं केलं, तू आमच्याकडे आलाच नाही जेवण्यासाठी आणि विदुराकडे निघून गेला. श्रीकृष्ण चक्रवर्ती पोटेसी धरुणी संभोखिली. श्रीकृष्ण महाराजांनी भानामतीला पोटाशी धरलं. मग तेही म्हणितले, दादो श्रीकृष्णा तुझं पांडव काही होती, मा कौरव काही नव्हती. मग ती भानामती म्हणते, हे श्रीकृष्णा, हे दादा, तुला पांडवच सर्वस्वी आहेत आणि कौरव तुझे काहीच नाहीत का. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणते, पांडव ते माझे भक्त आणि हे सदाचे कपट. स्पष्ट वक्तेपणा कशाला म्हणतात इथे आपल्याला दिसून येते. श्रीकृष्ण महाराज स्पष्ट भानामतीला म्हणतात, पांडव माझे भक्त आहेत आणि हे कौरव म्हणजे हा दुर्योधन वगैरे हे म्हणजे कपट आहे. कपटाचं दुसरं नाव म्हणजे दुर्योधन. तेही म्हणितले, कैसे कपट. भानामती म्हणते, असं कसं काय म्हणतोस तू दादा, कशाचं कपट आहे इथे. मी तर एवढा आवडीपूर्वक तुझ्यासाठी स्वयंपाक केला आणि तू कपट कसं काय म्हणतोस बरं.
हे पा तुझ लागी कैसे आदर केले असती. भानामती म्हणते बघ, या दुर्योधनाने पण तुझ्यासाठी किती आदरातिथ्य केलेले आहे बघ, किती छान प्रकारे आसन वगैरे तयार केलेलं आहे. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले काही आम्हासी आदर केले जे ते चाल दाखवू तुझं. श्रीकृष्ण महाराज म्हणतात असं आहे का, चल तुला मी दाखवतो कसं आदरातिथ्य केलेलं आहे माझं, या दुर्योधनाने काय काय तयारी केलेली आहे, चल तुला दाखवतो. म्हणून श्रीचरणाचेनी अंगुठेनी पासवडा परता केला. जे आसन श्रीकृष्ण महाराजांसाठी रचलं होतं त्या आसनावर जो काही कपडा टाकला होता तो कपडा श्रीचरणाच्या अंगठ्याने म्हणजे पायाच्या अंगठ्याने श्रीकृष्ण महाराजांनी बाजूला केला. तव धगधगिते शस्त्रे देखिली जैसिया काळा आणि या सर्पाचिया जिभा. जसं ते वस्त्र बाजूला काढलं, खाली एकदम असे धार धार धगधगते असे शस्त्र होते, जणू काही साप बसलेत खाली आणि बाहेर जिभा काढलेल्या आहेत त्या सापांनी, जो कोणी बसेल त्याला आतमध्ये ओढणार आहेत असे शस्त्र ठेवलेले होते. काळाच्या जिभा जणू काही ते शस्त्र, म्हणजे जो कोणी त्यावर बसला तो संपणार, अशी तयारी केलेली होती दुर्योधनाने. ही तयारी श्रीकृष्ण महाराजांनी त्या भानामतीला दाखवलेली आहे. ऐसे देखिले आणि भियाली, असं पाहिलं आणि ती घाबरायला लागली, घाबरली. बाहे तुम्हा लागी केले ना आम्हा लागी केले. भानामती म्हणते दादा हे काय तुझ्यासाठी नाही केलं, हे तर जणू काही माझ्यासाठीच केलेलं आहे की काय असं मला वाटत आहे. तरी या पापियासी विश्वासो नको रे बा. मग भानामती म्हणते असं आहे का दादा, ठीक आहे, या दुर्योधनावर कधीही विश्वास करू नको असं मग भानामती सांगते. ऐसे हे तरी याचा निर्वंशू होईल, असं कपट जर हा दुर्योधन करत असेल तर याचा निर्वंश होईल असं भानामती म्हणते. ऐसा श्रापो दिधला, असा श्राप भानामतीने दिला. तैसेची श्रीकृष्ण चक्रवर्ती विजय केले, तसेच देव तिथून निघून गेलेले आहेत. तर अशा प्रकारे श्रीकृष्ण महाराजांना मारण्याचा डाव या दुर्योधनाने रचला होता आणि तो डाव श्रीकृष्ण महाराजांनी हाणून पाडलेला आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 477. पिंपळे घाटी भूतानंदा करवी दधी भातू भोजन करवणे. पिंपळे घाटी, पिंपळ घाटाच्या ठिकाणी भूतानंदाला दधीभाताचं भोजन करायला लावलं स्वामींनी. भूतानंदी म्हणितले आपलेले कित्ते नाम ऐसे आजी दधी भातू कालवी पामग गोसावी आरागी घेऊन जाओ. भूतानंदी म्हणितले, भूतानंद म्हणते कोणाला, तिच्या लेकीला नामाईसाला, की आज दधी भात कालवून ठेव आणि मी आज स्वामींसाठी उपहार नेणार आहे. मग तेही बरवा दधी भातू घातला साकवती मग ती घेऊन आली. चांगला दधी भात कालवला, साकवती म्हणजे भाजी घेऊन आलेली आहे. आणि पाहतात तर काय, भूतानंद गोसावी ते बिडारी पाहिले, गोसावी विहरणा विजय केले. बिडारावर गेल्या भूतानंद, पाहतात तर काय देवच नव्हते बिडारावर, देव विहरणाला गेले होते. मग भवंते पाहुणी पिंपळेश्वराच्या घाटा आली. आजूबाजूला पाहिलं, देव काय भेटले नाही. मग पिंपळेश्वराच्या घाटाकडे गेली. तो भूक लागली, भूक लागली, हा दधी भातू जेऊ मग गोसाव्या लागून आणि काणू. मग भूतानंदाला वाटते आता आहे तो दहीभात मी खाऊन घेते आणि नंतर स्वामींसाठी दुसरा दधीभात घरून जाऊन आणता येईल. गोसावी तो एवढा वेळ बिजेन करतीची, आता काय देव लवकर येणार नाहीत असं तिला वाटते. मग जेऊ बैसली घास दोन्ही घेतले तो गोसावी बिजे केले. जेवायला बसली भूतानंद, 2 घास खाल्ले की तेवढ्यामध्ये देव तिथे आले. घाटी तया मागा उभे राहिले, त्या घाटावरच देव त्यांच्या पाठीमागे उभे राहिले. ओसाईली तयावरी पडली, जी ओल सावली असते ते भूतानंदावर पडलेली आहे. आणि मागील वास पाहती तो गोसावी देखिले, आणि मागील वास पाहिली. भूतानंदाने मागच्या बाजूला पाहिलं तर त्या भूतानंदाला स्वामी दिसले. सर्वज्ञ म्हटले हे काय बाई येथीचा दधी भातू कैसा जेवित असा. स्वामी म्हणतात हे काय बाई, आमचा दधी भात तुम्ही कसं काय खात आहात, आमच्यासाठी आणला होता तो आमचा झाला आणि मग आमचा दधी भात तुम्ही का खात आहात असं स्वामी भूतानंदाला म्हणतात. जी जी एवढा वेळू गोसावी ते भवंते पाहिले तो गोसावी ते कवनी ठाई देखेची ना. भूतानंद म्हणते एवढा वेळ मी तुम्हाला शोधलं इकडे तिकडे, तुम्ही काय मला दिसले नाही आणि म्हणून मी हा भात खाणंच चालू केला. वाट पाहिली, तुमची वाट पण पाहिली. मा भुकेलिये, मग मला भूक लागली. ते जेवू बैसलिये, आणि म्हणून मी जेवायला बसले. हा जेवीन, आता हा जो भात आहे तो मी जेवून घेते, आता उष्टा झाला हा भात. मग गोसाव्या लागून आणि कु घेऊन येईन, आणि मग स्वामींसाठी मी दुसरा दधी भात घरून घेऊन येते असं भूतानंद म्हणते. जी जी मी आता आणि कु आणीन,
आणि भूतानंद म्हणते आता मी घरी जाऊन दुसरा आणते. आता सर्वज्ञ म्हटले आता आणाल तो काय यासारखा होईल. स्वामी म्हणतात आता जर तुम्ही भात आणला दुसरा दधी भात तर तो काय या दधी भातासारखा होणार आहे का? नाही. उत्तरार्ध लीळा क्रमांक 478. तथा गंधर्वपती निरूपण. गंधर्वपती विषयी स्वामींनी निरूपण केलेलं आहे. एक दिवशी भूतानंदी आपल्या सासुरवासाची गोष्टी सांगितली. जी जी मज थोरू सासुरवासू सांगितला सात लेकीची झालिया. भूतानंद आपल्या सासुरवासाची गोष्ट सांगायला लागलेली आहे. मला खूप घरी सासुरवास आहे. मला एका पाठीमागे एक अशा 7 लेकीच झाल्या, मुलीच झाल्या 7. आणि घरी त्रासही खूप आहे, सासुरवास खूप आहे, असं ही भूतानंद सांगत आहे स्वामींजवळ. मग सर्वज्ञ म्हटले भूतानंद आता सासुरे वासू नव्हे, आता एक गंधर्वाच्या पालखतीवरी बैसवणी. मग एक गंधर्व ऐका. मग स्वामी म्हणतात आता तुम्हाला पुढे सासुरवास होणार नाही. तुम्हाला गंधर्वाच्या पालखतीवर म्हणजे मांडीवर बसायला मिळेल आणि मस्तपैकी छान गंधर्वाचं गायन ऐकायला मिळेल, असं स्वामी म्हणतात. जी जी तेही पातल्या स्त्री पण न चुके. भूतानंद म्हणते जी जी त्या जन्माला जरी गेली मी, पुढच्या जन्मामध्ये हे तुम्ही म्हटलं ते मला मिळत असेल आणि तिथं पण जर मी स्त्री होऊनच जन्माला येत असेल तर मला आता त्याचा कंटाळा आला, म्हणून ही कंटाळा दिला. मग सर्वज्ञ म्हणितले. मग स्वामी म्हणतात तरी तोची तुमची पालखतीवरी बैसेल. मग स्वामी म्हणतात ठीक आहे, तुम्हाला स्त्रीत्वाचा कंटाळा आला तर गंधर्व तुमच्या पालखतीवर बसेल, असं स्वामी म्हणतात. पाठभेदानुसार थोडी दुसरी माहिती आलेली आहे तळटीपेमध्ये, तेही पाहूया. भूतानंदे गोसावी यापुढे सासुरे वासू सांगितला जी जी स्त्रीत्व ओखटे जी. भूतानंद स्वामींपाशी आपला सासुरवास सांगते की मला घरी असा असा सासुरवास होतो, लोक असे त्रास देतात, सासरा असा त्रास देतो किंवा पती असा त्रास देतो, सासू अशी त्रास देते, जे काही घरचे सासुरवास करणारे लोक असतील त्या संदर्भामध्ये सांगते. आणि म्हणून भूतानंद काय म्हणते स्त्रीत्व ओखटे जी, हे स्त्रीच्या जन्माला येणं म्हणजे ओखट आहे असं भूतानंद म्हणते. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात तैसे आती ना, तसं काही नाही असं स्वामी म्हणतात. गंधर्व लोका जाल मग मुदला गंधर्वाची राणी होआल. स्वामी म्हणतात गंधर्व लोकाला तुम्ही जाल, ती तुम्हाला तो गंधर्व लोक प्राप्त होणार. मग मुदला गंधर्वाची राणी होआल, आणि मग तिथला जो मुख्य, मुदल म्हणजे काय, मुख्य गंधर्व जो आहे त्याची तुम्ही राणी व्हाल. तयाची मांडीवरी बैसाल कनकदंडी बिची जाल. तीही म्हणितले हे काय जी तेथही गेले या स्त्रीत्व. मग स्वामी असं म्हणतात की तुम्हाला त्या गंधर्व लोकांमध्ये पण जाऊन तिथे राणीचं पद मिळेल, तुम्ही मुख्य गंधर्वाची राणी होणार वगैरे वगैरे असं स्वामी म्हणतात. तर असं स्वामींनी म्हटल्यानंतर भूतानंद म्हणतात की मग तिथे गेलं तरी पण आमचं हे स्त्रीत्व नष्ट होत नाही का, आम्हाला तर कंटाळा आला या स्त्रीत्वाचा. सर्वज्ञ म्हटले हो जा तरी तोची तुमची स्त्री होईल, तुमची मांडीवरी बैसेल. आणि मग स्वामी म्हणतात असं आहे, तुम्हाला स्त्रीत्वाचा कंटाळा आला तर काय हरकत नाही, ते गंधर्व म्हणजे तुमची स्त्री होईल आणि तुम्ही पुरुष होणार, असं स्वामी म्हणतात. आणि मग तो तुमच्या पालखतीवर बसेल. असं म्हटल्यानंतर थोडं भूतानंदाला बरं वाटते. उत्तरार्ध लीळा क्रमांक 479. उपासनीया देहत्याग. उपासनीयाचा देहत्याग झालेला आहे त्या संदर्भामध्ये ही लीळा आहे. परमेश्वर पुरवणी भक्तजने आली, तेही गोसाविया पुढा सांगितले. जी जी उपासनीया स्थिती झाली, तेही ते अडी घातले. स्वामी असेच एके दिवशी बसलेले असताना परमेश्वरपुरावरून काही भक्तजन आले, म्हणजेच रुद्धपुरावरून काही भक्तजन आले. ते स्वामींसमोर बसतात आणि स्वामींना सांगतात की जी जी एके दिवशी उपासन्यांना स्थिती झाली आणि त्यांनी एका आडामध्ये उडी घेतली आणि तिथेच ते मरण पावले. त्याची दोघी शिक्षिणी होत्या, तेही घातले. मग आता गुरुनी आत्महत्या केली, मग त्यांच्या 2 शिकणी होत्या, त्यांनी पण त्या आडामध्ये उडी मारली आणि आत्महत्या केली. सर्वज्ञ म्हणते पोरा जीवा येथून म्हणितले ते नव्वे मग मरणाशरण जाय. स्वामी म्हणतात या पोरा जीवाला आम्ही म्हटलेलं करावं असं वाटत नाही, एक वेळेला मरण पत्करेल हा जीव, परंतु परमेश्वराचं म्हटलेलं कधी ऐकणार नाही. असा हा जीव अधोमती अधगती अधरतीने माखलेला आहे, मतित्रयाने माखलेला आहे. याच्या ठिकाणी मतित्रे भरपूर प्रमाणात आहेत. मग भटी म्हणितले. मग भटोबास म्हणतात जी जी पुरुष मरणा शरण जाय, तयाचे मरण चुके ऐसे काही आती. भटोबास विचारतात जी जी पुरुष जर मरणाच्या शरण गेला तर त्याचं मरण चुकते असं काही आहे का. सर्वज्ञ म्हणितले आती गावानर्या. स्वामी म्हणतात आतिका म्हणजे आहे तसं, पुरुष प्रमादू चुकवी तरी चुके. पुरुषाने जर प्रमाद चुकवला तर चुकतो प्रमाद पण. हो काजी. मग भटोबास हो काजी म्हणतात ठीक आहे. आता इथे त्या उपासनेने जर उडीच मारली नसती आडामध्ये तर आत्महत्या झाली असती का, नाही. आणि म्हणून आपण जर प्रयत्न केला की नाही मला आत्महत्या करायचीच नाही तर ती आत्महत्या चुकू शकते. कारण
कोण्याही समस्येवर स्वतःला संपवून टाकणे हा काही उपाय नसतो बरं का. आणि म्हणून स्वतःला संपवण्याचा विचार कधीही आणायचा नाही. आपल्या पुढे जे समस्या आहे त्या समस्येला संपवण्याचा प्रयत्न करायचा, स्वतःला संपवण्याचा प्रयत्न नाही करायचा. ती पुढची समस्या संपवता संपवता आपण संपलो काही हरकत नाही, परंतु स्वतःची स्वतः आत्महत्या करायची असं कधीही करायचं नाही, हे लक्षात असू द्या. आपण त्या भारताच्या भूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत, ज्या भारत भूमीवर असे योद्धे झाले की युद्धामध्ये त्यांचं मुंडकं गळून पडलं, परंतु धड काम करत होतं, धड युद्ध करत होतं. अशा भूमीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. आपल्यावर तेवढी भयंकर वेळ तर आलेली नाही की युद्धामध्ये जावं लागत आहे आपल्याला, आपलं मुंडकं उडून गेलं तरी पण आपण युद्ध करतच आहोत, एवढी तर काही वेळ आलेली नाही आपल्यावर. आपले पूर्वज तर असे होऊन गेले की जे युद्धामध्ये मुंडकं जरी गळून पडलं तरी त्यांचे धडच युद्ध करायचे. हे मुसलमानाचं सैन्य म्हणायचं, अरे यांच्यामध्ये शैतान आहे की काय, हे माणसं नाहीत शैतान आहेत म्हणायचे. परंतु आपले माणसंच होते, ते शैतान नव्हते. तर एवढे जबरदस्त आपले माणसं, आपले पूर्वज होते की जे मरण पावले तरी पण युद्ध करायचे, मुंडकं गळून पडलं, तुटून पडलं, धडा वेगळं झालं तरी पण युद्ध करायचे रणसंग्रामामध्ये. असे लोक कापून टाकायचे, ते एवढी तलवार फिरवायचे जबरदस्त. अशा पूर्वजांचे आपण वंशज आहोत. तर मग छोट्या छोट्या समस्यांना कंटाळून 10वी मध्ये नापास झाला मुलगा, 12वी मध्ये नापास झाला, मुलाने घेतली फाशी, हे असं होऊ देऊ नका. मुलांना सांगा की विश्व फार मोठं आहे. चांगल्या चांगल्या महापुरुषांच्या जर कथा त्यांच्या कानावर घातल्या, देव देश धर्मासाठी ज्यांनी आपलं प्राण अर्पण केलं अशांच्या जर कथा सांगितल्या, तर नक्कीच तुमची मुलं कधीही असं पाऊल उचलणार नाहीत. आणि म्हणून स्वामी म्हणतात, पुरुष प्रमाद चुकवी तरी चुके. पुरुषाने जर प्रमाद चुकवला तर प्रमाद चुकत असतो. उत्तरार्ध लीळा क्रमांक 480. शेणपुंजी पातृत्व कथन. स्वामींनी शेणपुंजीविषयी माहिती सांगितलेली आहे, तिच्या पातृत्वाविषयी कथन केलेलं आहे. गोसावियांसी ढोरेश्वरी अवस्थान. गोसावियांसी उद्याचा पूजावसर उजाळल्यानंतर दखिणिली जगतीचा दारवंठा गोसावी उभे असते. स्वामींचं अवस्थान ढोरेश्वर या ठिकाणी होतं. स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला आहे. हे पण चरित्र पैठण येथीलच आहेत बरं का. ज्यावेळेस गाव बदलेल त्यावेळेस मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. तर हे जे ढोरेश्वर आहे, ढोरेश्वर हे पैठण येथीलच आहे. स्वामींना त्या ढोरेश्वरामध्ये अवस्थान होतं. स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला आहे. आणि जो जगतीचा दारवंठा होता दक्षिण दिशेचा, तिथे देव उभे होते. तो एकी बाईल सेन पुंजिताये. स्वामी असे उभे होते आणि एक बाई समोर शेण वेचित होती. सर्वज्ञ म्हटले, बाई पोर कैसे पात्र. स्वामी म्हणतात, बाई पोर कसं पात्र आहे, म्हणजे तिची योग्यता चांगली आहे. मग बाईसा म्हणतात, देई जो का बाबा, मग तिला दातृत्व करा. तिची जी योग्यता आहे तिच्या योग्यतेच्या मापाने तुम्ही त्यांना दान द्या, काय द्यायचं ते. सर्वज्ञ म्हटले, बाई येथ प्रवृत्ती नाही. पुढचं पात्र योग्य आहे परंतु आमची सध्या प्रवृत्ती नाही, असं देव म्हणतात. तळटिपेमध्ये काही वेगळी माहिती आलेली आहे, तर सोबतच आपण आता तळटीप पाहूया. सेनपुंजी एकी अप्रास्य सेनपुंजित. एक बाई सेन वेचित होती, एकदम खराब कपडे अंगावर. अप्रास्य म्हणजे काय, तर दिसायला एकदम मळीन कुचिळ आहे. तिला कोणी स्पर्शही करू नये अशी अवस्था त्या बाईची आहे. दुरून पाहिलं तर माणसाला छिथू वाटेल, घाण वाटेल. असे एकदम घाण कपडे, एकदम अंगावर मळच मळ, आंघोळ केलेली नाही कितीतरी दिवसाची. डोक्याच्या केसाच्या पूर्ण जटा ओळलेल्या होत्या, तर कोणाला असं स्पर्शही करावं वाटणार नाही अशी ती बाई होती. गोसावी मार्गी उभे राहिले. स्वामी रस्त्यामध्ये उभे राहिले. तिथे ओळखू लागले. बाईसे म्हटले, बाबा काय पाहिजे तशी जे. स्वामी त्या बाईकडे पाहत होते. बाईसा म्हणतात, बाबा काय पाहत आहात तुम्ही. सर्वज्ञ म्हटले, बाई पोरू जीव कैसे पात्र. स्वामी म्हणतात, बाई हे सेनपुंजी खूप योग्यतेची पात्रतेची आहे. यावर बाईसा म्हणतात, दिजो, म्हणजे तिची योग्यता आहे तर तिला तिच्या योग्यतेप्रमाणे द्या, काय द्यायचं ते. ये दशे देऊ नये बाई. स्वामी म्हणतात, बाई या दशेमध्ये तिला ते देऊ नये असं आहे. तरी कवणी दसे बाबा. बाईसा लगेच प्रश्न विचारतात, या दशेमध्ये, या अवस्थेमध्ये, या परिस्थितीमध्ये जर तिला दान द्यायचं नाही तर मग कोण्या परिस्थितीमध्ये द्यायचं बरं, कोण्या अवस्थेत द्यायचं. सर्वज्ञ म्हणतले, राजा ये दसे येईल, हे राजाची ये दसेसी येईल, तै दिजेल बाई. मग स्वामी म्हणतात, बाई ज्यावेळेस राजा या दशेला येईल, म्हणजे या सेनपुंजी सारखा होईल आणि ही सेनपुंजी राजा होईल, त्यावेळेस आम्ही ते देऊ.
पुढे आहे महादेवरायाची जसे येईल ते यासी दिजेल आणि महादेवराव याची जसे येईल ते तयासी दिजेल. पाठभेदानुसार दुसरे एक वाक्य आलेलं आहे. पुढे स्वामी म्हणतात की महादेव राजा जो आहे तो या दशेला येईल म्हणजे या शेनपुंजी सारखा होईल आणि ही शेनपुंजी म्हणजे महादेव राजासारखी मोठी होईल, त्यावेळेस आम्ही तिला ते देऊ. तर अशा प्रकारे आजच्या या ज्ञानसत्रामध्ये आपण 5 चरित्र पाहिलेले आहेत. तर हे 5ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या ज्ञानसत्रामधील प्रश्न आहे, श्रीकृष्ण महाराजांना मारण्यासाठी कट कारस्थान कुणी केलं होतं? हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, महादेवाच्या मंदिरामध्ये जे ब्राह्मण बसले होते त्यांना स्वामींनी स्पष्टीकरण का दिलं? या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ते ब्राह्मण म्हणत होते की श्री चांगदेवरावळांच्या ठिकाणी स्त्रियाच जास्त वेधल्या जातात. हा त्यांनी दोष घेतला होता स्वामींच्या ठिकाणी की स्वामींपाशी फक्त स्त्रिया वेधल्या जातात आणि म्हणून मग स्वामींनी काय केलं, त्या स्त्रीला तर वेध लावलाच परंतु ब्रह्मचारी देवाला पण वेध लावला. ब्रह्मचारी देव तर एवढ्या आतुरतेने एवढ्या आवडीने आले पळत की त्यांचं कपाळ, त्यांची भुवई फुटली तरी त्यांना लक्ष नव्हतं. आणि नंतर स्वामी म्हणतात त्या ब्राह्मणांकडे पाहून की आमच्या ठिकाणी जेवढा स्त्रियांना वेध आहे तेवढाच पुरुषांनाही वेध आहे. या ब्रह्मचारी देवाला तर त्यांची भुवई फुटली तरी लक्ष नव्हतं, आम्हाला पाहिलं की धावतच आले. मध्ये चौकट आहे, डोकं फुटेल, काही मार लागेल याचा काहीच विचार केला नाही. याचा काहीच विचार केला नाही आणि मार लागल्यानंतर पण ते सरळ आमच्या पाशी आले, दर्शन घेतलं, आमचं क्षमालिंगन दिलं. डोकं फुटलं, माझं कपाळ फुटलं किंवा भुवई फुटली म्हणून रडत बसले नाही, तर ते सरळ देवापाशी आले. तर हे स्वामींना दाखवून द्यायचं होतं त्या ब्राह्मणांना, कारण ब्राह्मणांनी दोष घेतला होता. आणि मग देवाने हे दाखवून दिलं आणि स्पष्टीकरण दिलं की आमच्या ठिकाणी नर नारींना समान वेद आहे. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर दिलं त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह, ज्यामध्ये सरदोबा भेटी हे चरित्र आपण पाहणार आहोत. जे छरदोबा होते त्या छरदोबाची आणि स्वामींची भेट झालेली आहे ते चरित्र उद्या आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर श्रेष्ठत्व नष्टत्व प्रकाशन निषेध हे चरित्र आपण उद्या पाहणार आहोत. तर हे दोन्ही चरित्र खूप सुंदर आहेत. या दोन्ही चरित्रातून तुम्हाला नक्कीच भरपूर असं ज्ञान प्राप्त होणार आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह. परंतु उद्याचं जर चरित्र तुम्हाला असं वाटत असेल तुमच्याकडून सुटू नये तर एक सूचना आहे, ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी लवकर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे भविष्यामध्ये तुमच्याकडून एकही स्वामींचं चरित्र सुटणार नाही. तर भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड